पुरण न वाटता अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुरणाची पोळी कशी बनवायची सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात एक नवीन ट्रिक सांगणार आहे। आता या पद्धतीने तुम्हाला माझी पुरणाची पोळी कशी वाटते ते नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णतः पहा, थोडा लांब आहे पण याला स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काही त्याच्यातलं समजणार नाही। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पूर्ण बघा। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 वाटी चणा डाळ आणि हे बघा चणा डाळीचं प्रमाण 1 वाटी, तर त्याच्यामध्ये पाणी 5 वाट्या घ्यायचं आहे। कारण हे बघा चणा डाळीला पाणी भरपूर लागते, ती शिजायला पण वेळ लागते, ती कडक राहते, आपल्या तुरीच्या डाळीसारखं सॉफ्ट लवकर ते शिजत नाही। त्याच्यामुळे 1 वाटी चणा डाळ आणि 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आणि इथे 3 ते 4 पाण्याने मी हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला पावडर असते मार्केटमधून आणल्यानंतर। तर आणि पूर्ण डाळ एका जर्मनच्या गंजामध्ये घेतली आहे। जर्मनच्या गंजात पुरण छान शिजते आणि लवकर शिजते। तर मी कुकरमध्ये इथे जर्मनचा गंजच, कारण दुसरं भांडं भरवायची काही गरज नाही, गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे। इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये हे बघा मी इथे एका भांड्यात पाणी टाकलेलं आहे, कुकरमध्येच पाणी टाकलं आहे कुकरच्या तळाला। आणि आता त्याच्यामध्ये खाली हे टाकलेलं आहे, जाळी टाकलेली आहे। आणि आता आपण इथे ज्या गंजामध्ये मी डाळ धुतलेली आहे तोच गंजा आपण इथे ठेवूया, कारण दुसरं भांडं भरवायची काही गरज नाही, त्याच्यामध्येच नंतर आपल्याला पुरण शिजवता येते। त्याच्यामुळे एकच भांडं घ्यायचं आहे। आणि जर जास्ती वगैरे असेल तर मग आपण कुकरमध्ये किंवा बाहेर शिजवू शकतो। आणि ही झाकणी कुकरमध्ये अशी त्या गंजावरती झाकून द्यायची, लवकर वाफ त्याच्यामध्ये लवकर शिजते आणि झाकण लावून द्यायचं आहे। आणि नंतर इथे हे बघा 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर इथे माझं पुरण पूर्णतः शिजून तयार झालेलं आहे, हे बघा। आणि हे गरम आहे, गरम गरम भांडंच बाहेर काढून घ्यायचं आणि कुकर थंड झाला की लगेच तुम्ही ते बाहेर भांडं काढून घ्या, हा जो गंजा आहे, कारण जास्ती वेळ याला अजिबात थंड येऊ देऊ नका। आणि जसाच थंड झाला तुमचा कुकर तसंच काढा आणि तसंच ते पुरण घोटायला लागा। हे बघा डाळ इथे मी तुम्हाला हाताने दाखवत आहे, डाळ जास्ती पाण्याचं प्रमाण अगदी अचूक बरोबर तसंच ठेवायचं आहे, घ्यायचं आहे, कारण कमी घेतलं तर तुमची रेसिपी कुठे चालली जाईल, अजिबात माझी ट्रिक काम नाही करणार। आणि हे बघा ही डाळ आता आपण हाताने बघू, गरम आहे त्याच्यामुळे थोडी चम्मचमध्ये घेतलेली आहे, हे बघा कशी पूर्ण दबलेली आहे। ही बघा हीच माझी ट्रिक आहे आणि अगदी अशीच पद्धत वापरायची। पाणी जेवढं जास्त आहे अजिबात पाणी फेकायचं नाही, एकाला 5 प्रमाण घ्यायचं, कुठलंही माप असो, मोठं किलोचं असो, पावाचं असो, अर्धा किलोचं कुठलंही असो। आणि आता मी इथे 1 वाटी एका वाटी चणा डाळीला 1 वाटी साखर घेतलेली आहे। हे बघा साखरेचं प्रमाण भरून चणा डाळ आहे वाटीच्या, तर वाटी भरूनच घेतलेली आहे। आणि गरमच इथे घोटायचं आहे। आणि त्याच्यामुळे काय होते, थंड होऊ दिलं तर डाळ कडक येते, पुरण घोटल्या जात नाही। आणि ते असं हे बघा मी इकडे घोटायला लागली आणि तिकडे हे एकदम अगदी एकजीव गरम पूर्ण विळून गेलेलं आहे। आणि थंड झाल्यानंतर असं होणार नाही, माझी पद्धत ट्रिक काही काम करणार नाही, त्यामुळे असंच करायचं आहे मी जसं सांगते आहे तुम्हाला तसं। आणि आता चांगलं जोरात घोटायचं आणि जसं आपल्याला वाटते की झालं रे, आता हे घोटून झालेलं आहे पूर्णतः, चम्मचनी बघून घ्या प्लेन आलं तर। आणि आता इथे मी 2 विलायची घेतलेले आहे, कमी जास्त प्रमाण जायफळ विलायची याचं तुमच्या पुरणानुसार करा, जास्ती असेल तर जास्ती घ्यायचं आहे। आता पावडर केलेली आहे, ती पावडर इथे टाकून द्यायची आहे आणि याच्यामुळे चांगली चव उतरते। पाणी अजिबात यातलं फेकायचं नाही आहे, ते पाणी आपोआप आटते जेव्हा आपण साखर हे एक भांडं गॅसवरती ठेवतो। आता विलायची टाकल्यानंतर मी इथे याला चांगलं पुन्हा एकजीव मिक्स करून घेत आहे, गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे। आणि आता इथे आपण हा जो गंजा आहे तो ठेवून देऊ, हे बघा इथे आपण हा गंज ठेवून देऊ। आणि नंतर आता या पुरणाला एक चांगली खतखत उकळी येऊ देऊ, हे बघा फ्लेम हायवर ठेवायचा आहे आणि गॅस सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ नका। पुरण जर समजा खालून बुडाला समजा हे लागलं आणि थोडंसं जरी जळलं, तुम्ही म्हणाल की ताईने काय सांगितलं,
म्हणून 7 मिनिट आपल्याला गॅसजवळच्या पुरणाला द्यायचे आहे. आणि चांगलं खतखत उकळी आली की आपोआप याच्यातलं पाणी आटून जाते, सुकून जाते पूर्ण पाणी आणि पुरणाचा अगदी मस्त घट्ट गोळा तयार होतो. आपण तिथे उभं राहून ते बघायचं स्वतः की किती वेळ आटवायचं. 7 मिनिटांनंतर आणखी पुन्हा आटवायचं आहे की पातळ राहिलेलं आहे, पुन्हा एकदम हायवरचा थोडा मीडियम करून घ्यायचा. आणि नंतर याला आपण आटवून घेऊ. आणि आता इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे आणि त्याला इथे बारीक करून घेते. आधी मी थोडं माझं राहून गेलेलं होतं त्याच्यामुळे नंतर घेतलं, पण ते शिजताच मी ही पावडर टाकणार आहे. चांगली बारीक करा. तुम्हाला पाहिजे असेल, मी मोठं घेतलेलं आहे 1 वाटी याला, पण मी ते अर्धच टाकत आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता. तुम्ही आपल्या आवडीनुसार करा, कारण कुणाला जास्ती आवडते, याची चव चांगली वाटते. हे मोठं असल्यामुळे मी अर्धच टाकत आहे. माझी डाळ 1च वाटी आहे. आणि हे बघा, जास्ती प्रमाण झालं तर हे जास्ती लागते आणि याच्यामुळे पुरण जड होते, त्याच्यामुळे पचायला हलकं जाते. त्याच्यामुळे हे कुणी याचं प्रमाण जास्त टाकतात. तुम्ही आपल्या अंदाजे घ्या. आणि आता ही पावडर मी या गंजामध्ये टाकत आहे. पूर्णतः डाळ अगदी प्लेन झालेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे, चिकनं पुरण झालेलं आहे. आणि आता हे पावडर टाकल्यानंतर या पावडरला चांगलं मिक्स करा, नाही ते एका बाजूला एका कडेला राहून जाईल. पसरवून टाका आणि चांगलं चम्मचनी मस्त फेटा, याला मिक्स करून घ्या. आणि हे बघा, आता आपल्याला या गंजाला गॅसवरती ठेवायचं आहे आणि चांगली खतखत, इथे मी दाखवते समोर तुम्हाला उकळी कशी आणायची आहे. हाय फ्लेम ठेवून ते खतखत उकळते, एकदम बुडबुडे वर येतात, तसं पुरण उकळायचं आहे. त्याच्यामुळे काय होते, लवकर हे पाणी सुकून आटून येते. तुमचा जास्ती वेळ जात नाही, फक्त थोडा वेळ गॅसला जवळ उभं राहायचं आहे. आणि हे बघा, असं पातळ राहते, पण पाणी न काढता तसंच त्याला घोटायचं आहे. आणि आता समोर आपण याला इथे गॅसवरती ठेवून देऊ आणि मस्त छान एक उकळी येऊ देऊ. आणि नंतर हे उकळलं, याच्यातलं पूर्ण पाणी सुकून गेलं, आटलं की झालं बघा, तुमचं पुरण तयार झालं. सोप्या पद्धतीने कमी वेळात, चांगली ट्रिक. हे बघा, अशी उकळी येऊ द्यावं लागते. मी तुम्हाला दाखविण्यासाठी हे तयार केलेला आहे व्हिडिओ. आणि आता इथे आपण जो कणकीचा गोळा घेतो त्याच्यामध्ये थोडं मीठ विसरली तर आता मी इथे टाकत आहे. आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि इथे कणकीच्या गोळ्यामध्ये हे मीठ टाकलेलं आहे. आणि आता हाताने पूर्णतः पसरून, एका जागी ते राहू नये म्हणून इथे लाटी मी थोडी लाटून घेतलेली आहे. आणि छान आता हाताने आपण ते मिक्स करून घेऊ. आणि असा हा गोळा हाताने दाबून घ्या, जेणेकरून हे पूर्ण मीठ याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आणि आता आपण इथे एक चपाती लाटून घेऊ. हे बघा, थोडी कणिक लावा आणि कणिक थोडी घट्टच भिजवा किंवा पातळ, कोणाला जर नाही इथे तुम्हाला पुरण यंत्राची गरज, ना पाट्याची गरज, गंजातच हे पुरण शिजून त्याचा इथे गोळा तयार होतो. लवकर फटाफट तुमचं पुरण शिजून रेडी होते, वेळ जात नाही, सोपी पद्धत आहे. आता मी इथे या कणकेची एक छोटी चपाती लाटत आहे. आणि कणिक थोडी हार्डच भिजवा, थोडी माझी ढिली झालेली आहे, पण काही हरकत नाही, मला येते सवय आहे. आणि ज्यांना नाही जमत त्यांनी थोडी घट्टच भिजवा. आणि हे बघा, आता इथे कणिक घेऊन ही चपाती तुम्ही लाटून घ्या, थोडी करून. नसेल कोणाला कमी याच्यात जमत तर थोडी मोठी लाटा, कोणी जास्त, कोणी छोट्याशा कणकीमध्येच पोळी बनवते. आपल्या पद्धतीनुसार बनवा, तुम्हाला जशी जमत असेल तशी. आता इथे मी हे बघा, माझं पुरण किती घट्ट आलेलं आहे, अगदी मी वेळेवर केलेलं आहे ना, फ्रीज केलं आहे, काहीच केलं नाही अजिबात. जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे मी तसंच शिजवलेलं आहे. आणि आता इथे पूर्ण बाजूने मी ही पोळी अशी दाबून घेते, पोळी पातळ लाटून वरची कणिक थोडी काढून घेते. त्याच्यामुळे काय होते, वरती जाड असं वाटत नाही. आणि नंतर ते काढून घेतल्यानंतर आपण ही पोळी छान अशी एकदम लाटून घेऊ. पण त्याच्यासाठी इथे याला थोडी आपण याच्यावरती कणिक टाकू कोरडी. आणि हे बघा, मी काय करते, कोरडी कणिक टाकून हलक्या हाताने ही पोळी अशी पसरवते. थोडं जर माझं पुरण आसट झालं किंवा ढिलं झालं तर अशी हाताने पसरवते, हलक्या हाताने. आणि मग हलकंसं काही वेळानंतर याच्यावरती, हे बघा, आधी हातानेच करत आहे, थोडं ढिलं झालं, मी तुम्हाला सांगित आहे पद्धत, जर ढिलं वगैरे झालं. आणि नंतर हलक्या हाताने शेवटी थोडं लाटणं, असं
हलक्यामध्ये याच्यावरती फिरवित आहे. आणि पुरण जर कडक झालं तर काही हरकत नाही म्हणा, लाटण्याने पण होते. पण जर थोडं ढिलं झालं तर मग हाताने करून तरी पण माझी पोळी जमते, मला सवय आहे. आणि कोरडी कणिक थोडी टाकत जायची, काही हरकत नाही. ही पोळी तुटली तरी वेळेवर चिपकते तव्यावर टाकताना. आणि आता ही पोळी आपण इकडे समोर झाली बघा लाटून. अशी तुटली तरी हाताने एकदम थोडी सावरून घ्या. आता मी ही पोळी बघा तुटली तरी तव्यावर टाकलेली आहे, तिथल्या तिथे चिपकून गेलेली आहे. कारण थोडं ढिलं असल्यामुळे काही हरकत नाही. थोडी कच्ची पोळी आहे तर लवकर तिथल्या तिथे मी तिथे जॉईन करून दिलेली आहे. आणि आता आपण हिला पलटवू. तीच पद्धत आता पुन्हा मी इकडे तुम्हाला डायरेक्ट पोळी लाटताना दाखवते. याच्यामध्ये मी पुरणाचा गोळा टाकलेला आहे. आणि हे बघा ढिलं असेल तरी या लाटण्याने, प्लेन लाटण्याने ही मी पोळी सहजरित्या आणि किती अलगद लाटून घेत आहे बघा. जास्ती मला वेळ न लागता किती लवकर झालेली आहे आणि तुटली पण नाही आहे. पण खूप हात हलका ठेवावा लागतो, पोळीवरती प्रेशर द्यावं लागत नाही. झालं. आणि हे बघा तशीच पुन्हा कुठल्या झाकणीमध्ये वगैरे न घेता मी डायरेक्ट उचलत आहे. हे बघा. आणि न तुटता ही पोळी मी तव्यावरती टाकत आहे. पण जरा कोरड्या कणिकेचं प्रमाण जास्ती घ्या. आणि आता इथेही शिजून तयार झालेली आहे. थोडी शिजू द्या एकदम मीडियम गॅसवरती. आणि शिजल्यानंतर पलटवा. तेल किंवा तूप टाकत राहा, जेही आवडत असेल ते. आणि झाली आता बघा किती छान कलर आला. मला थोडी ब्राऊनच आवडते, पांढरी काही मला आवडत नाही, कच्ची वाटते. आणि तुम्ही पण जरा चांगली हिला व्यवस्थित चांगली तळून घ्या, फ्राय करा. खमंग मस्त पुरणाची अशी टेस्टी आणि रुचकर पोळी तयार झालेली आहे बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की 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 मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ बनवायला 18 मिनटं लागली, पण 18 ते 20 मिनटं सॉरी, पण तरी पूर्ण बघा. आणि पुरणाची पोळी करायला मला तेवढाच वेळ, कारण डाळ शिजायला 15 मिनिट कुकर होऊ द्यावा लागतो. पण पुरण व्हायला काही वेळ लागलेला नाही, अगदी 5 ते 7 मिनटात. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, नक्की सांगा. आणि याच पद्धतीने करा. ओके, बाय.